सुरू करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत. काही सेकंद कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे बसून राहूया आणि शरीराने स्थिर होऊया. काया स्थिरता. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहामध्ये स्थिरता. शारीरिक स्थिरता प्राप्त झाली की हळूहळू आपली जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. सहज श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वास घेताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपण सहजपणे पाहतोय. मनाने स्थिर होत आहोत. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आहे. यासाठी स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा या स्थितीची आपण अनुभूती घेत आहोत. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी शरीर आणि मनाने स्थिर होण्यासाठी एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. आंतरिक सजगता करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी शरीर आणि मनाने शुद्ध होऊया. षटकर्मामधली ही क्रिया कपालभातीची आपण आता करत आहोत. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक द्यायचा आहे आणि यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करून स्ट्रोक द्यायला सुरुवात करायची आहे. सावकाश थांबूया. काही क्षण आपला मोकळा झालेला श्वास आणि श्वसन मार्ग याची अनुभूती घेऊया. हातांची ज्ञान मुद्रा. एक दीर्घ श्वास भरून घेऊया. सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत आणि सावकाशपणे हा श्वास सोडून देऊया. आपल्या मनातला आळस, मरगळ, भीती या श्वासासोबत बाहेर पडत आहे. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी. गुरुवंदनेने सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका.
आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेऊया. सावकाश कमरेतनं सरळ व्हायचंय. दोन्ही हात खाली, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपण ओंकार 3 मकार लांबवलेले करणार आहोत. डोळे उघड्याची घाई न करता जोडलेले हात खाली घेऊन दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. 3 ओंकार आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण, निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. आज आपण सुरुवात स्टँडिंग बसून करायची आहे, त्यामुळे सगळ्यांनी उठून उभं राहायचंय आणि स्टँडिंग मध्ये विश्रांती. हाताचा सपोर्ट न घेता उठता येतंय का बघा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सुरू. तर आपण सुरुवात बॉडी टॅपिंग पासून करणार आहोत. याच्या आधीही मी याचे लाभ सांगितलेले आहेत की बॉडी टॅपिंग आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, आपल्या शरीरामधला ब्लड फ्लो आहे हा रेग्युलेट करण्यासाठी आपण ही बॉडी टॅपिंग करतो. तर आपल्याला सुरुवात पावलापासून करायची आहे. पावलापासून सुरुवात करून आपल्याला जिथे जिथे आपले हात पोचतील तिथे तिथे आपल्याला थोपटायचंय. जसं आपण लहान बाळाला दोजवतो किंवा थोपटतो त्याप्रमाणे ही कृती. जे नवीन आहेत, ज्यांना माहिती नाही त्यांनी बघून घ्या. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि सुरुवात करायची आपल्या पावलापासून. आपल्याला संपूर्ण शरीराला असं थोपटायचं आहे. टॅप टॅप करत जायचं. जिथे जिथे आपले हात जातील तिथे तिथे आपल्याला हे टॅपिंग करायचं आहे. ठीक आहे. पावलापासून सुरुवात करायची आणि संपूर्ण आपल्याला हे टॅपिंग करायचंय, वरून खाली आणि खालून वर. सुरुवात करूया आता. पायामध्ये थोडंसं अंतर घ्या आणि सुरुवात करूया पावलापासून. आपल्याला आपलं पाऊल, अँकल जॉईंटचा पुढचा भाग, मागचा भाग, पोटरीचा पुढचा भाग, मागचा भाग, आपले गुडघे, गुडघ्यांचा मागचा भाग, मांड्या, जिथे जिथे आपल्याला हात पोचतो तिथे तिथे आपल्याला थोपटायचंय. आवाज येऊ देत. तुम्ही जेव्हा ही कृती करताय तेव्हा तुमच्या हाताचा आवाज येऊ देत. संपूर्णपणे आपल्याला हे टॅप टॅप करत जायचंय. जिथे जिथे आपले आपले हात पोचतील, आपला चेहरा, डोक्याचा भाग, मागचा भाग. हा, बरोबर. तसंच खाली दिवस यायचं. आणि सावकाश वर यायचं. मध्ये येऊन थांबायचंय आणि थोडा वेळ विश्रांती घ्यायची. आता आपण केलं बॉडी टॅपिंग. आता आपल्याला थोडंसं क्लॅपिंग करायचंय. तर काय करायचं, पाय जोडून घ्यायची. ठीक आहे. हातावर वरती एकदा टाळी द्यायची, मग उजवा पाय वर उचलून उजव्या मांडीच्या खाली टाळी, पुन्हा वर टाळी आणि मग डावा पाय वर उचलून त्याच्या मांडीच्या खाली. असं अल्टरनेट आपण क्लॅपिंग करणार आहोत. ठीक आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या नजरेसमोर आणि सुरू करा. 1 2 3 4 5 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टॉप. रिलॅक्स. आता इथे आपण थोडीशी पायाची सुद्धा मुवमेंट केली. बघा तुमच्या हाताला, तळ हाताला थोड्याशा झिणझिण्या मुंग्या आल्यासारखं वाटत असेल. आता थोडंसं आपण स्ट्रेचिंग वालं क्लॅपिंग करणार. तर इथे पायामध्ये अंतर घ्यायचं. ठीक आहे. आपला उजवा जो हात आहे आपण डायगोनली क्रॉस करा. बघा असा.
उजवा हात वर, डावा हात खाली क्रॉस करून आहे. ठीक आहे. इथे आपण हलकस स्ट्रेचिंग देणार मागच्या बाजूला. ठीक आहे. आणि समोर टाळी. मग पुन्हा डावा हात वर, उजवा हात खाली, अपोजिट डिरेक्शनने. पुन्हा मागे हलकस स्ट्रेच देऊन पुन्हा समोर टाळी. असं आपण क्रॉस करून टाळी करणार. बरोबर, बघा असं 1 2 3 4. लक्षात आलंय? अपोजिट साईडने आपण हात क्रॉस करून हलकस स्ट्रेचिंग करून समोरनं टाळी घेणार. करूया सुरुवात. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही असं मूव्ह व्हायचं नाहीये. तुमच्या शोल्डर मध्ये हलकीशी हालचाल होणार आहे. बरोबर आहे. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. Stop. रिलॅक्स. रिलॅक्स. ठीक आहे. आता इकडे आपण थोडंसं डायग्नोली केलं. आता आपल्याला थोडंसं पुन्हा स्ट्रेचिंग करायचं पुढे आणि मागे. बघा अशा प्रकारे क्रॉस होऊन जात होती. पुढे टाळी, मागे टाळी, पुढे टाळी, मागे टाळी, अशा प्रकारे. इथे तुमच्या शोल्डर स्ट्रेचिंग जास्त होतो जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. तर ज्यांना पुन्हा शोल्डरचा त्रास आहे, आत्ता दुखणं वाटत असेल, तर त्यांनी जास्त ताण न देता कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. पुन्हा 1 पुढे आणि मागे, पुढे आणि मागे. 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. स्टॉप. स्टॉप. आता आपल्याला रोटेशन करायचं आहे. फुल हँड रोटेशन. ठीक आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आपली दोन्ही पावलं जोडून घ्या. हाताच्या मुठी वळून घ्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं, नजर समोर. बरं, आता आजूबाजूला तुमच्या काही खुर्ची किंवा कपाट वगैरे असेल तर हात रोटेशन करताना दुखापत होऊ शकते. म्हणून काळजी बघा, म्हणजे घ्या तिथे आणि मग हँड रोटेशन करा. सुरू करूया. सावकाश हात वर आणि खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Opposite direction. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. रिलॅक्स. विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे. श्वासाकडे लक्ष देऊया. श्वासाची गती वाढली आहे की लयबद्ध आहे? हलकीशी वाढली असेल, नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. रिलॅक्स. अँकल जॉईंट रोटेशन करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले हात कमरेवर ठेवायचे. फक्त उजवा पाय जमिनीपासून साधारण 2 ते 3 इंच वर उचलायचा आहे. ठीक आहे. उजवा पाय आणि रोटेशन करायचं आहे अँकल मध्ये. 1 2 3 4 5. अपोजिट. 5 4 3 2 1. बरं, आता हे करताना शक्यतो पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा विरुद्ध बाजूने. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून थोड्याशा अंतरावर वर आणि रोटेशन. 1 2 3 4 5. अपोजिट. 5 4 3 2 1 and stop. सावकाश खाली. आता आपल्याला पुढची जी कृती करायची आहे, इथे तुम्हाला भिंतीचा आधार घ्यायचा आहे. भिंतीचा आधार घेऊन ही कृती करण्याचा प्रयत्न करा. आपला तोल जाऊ शकतो. जसं आपण पाठीवर पडून पवन मुक्तासन करतो, आपल्याला सेम कृती करायची आहे. फक्त इथे भिंतीचा आधार घ्या, म्हणजे तुम्हाला ते करणं सोपं जाईल. बघा कृती कशी आहे.
दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ आहेत आपले. आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याला समोरनं आपल्या हातांचा विळखा द्यायचा, बघा अशा प्रकारे. बरं, हे करताना आपला तोल जाऊ शकतो, म्हणून भिंतीचा आधार घ्या, भिंतीला टेकून किंवा भिंतीच्या जवळ उभं राहून ही कृती करा, म्हणजे तुमचा तोल जाणार नाही, तुम्हाला स्वतःला व्यवस्थित बॅलन्स करता येईल. ठीक आहे. बरं, आडवा नाही घ्यायचा, उभा उभा फोल्ड करायचा आहे, उभा. बघा मी दाखवलंय तुम्हाला, हा करेक्ट करेक्ट. ठीक आहे. आणि अँकलकडे पाय न पकडता थोडासा गुडघ्याच्या इथे आपण पाय पकडायचा प्रयत्न करायचा, किंवा जो आपला नडगीचा भाग आहे तिथे पकडायचा प्रयत्न करा. ठीक आहे. बरं, आता हे करताना पुन्हा सांगते, भिंतीचा आधार घ्या, आपला बॅलन्स जाऊ शकतो. जसजशी प्रॅक्टिस वाढेल तस तसं आपल्याला आपला बॅलन्स पण सांभाळला जाईल. पण सुरुवातीला जे नवीन करतायत त्यांनी जरूर आधार घ्यावा वॉलचा. तर सुरू करूया. भिंतीच्या जवळ उभं राहायचं, म्हणजे एकदम टेकून नको, थोडस अंतर घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता आपला उजवा पाय वर उचलायचा आहे, त्याला समोरून आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. ठीक आहे. आपला संपूर्ण शरीराचा भार हा आता आपल्या डाव्या पायावर गेलेला आहे, बरोबर. इथे स्थिर व्हायचंय, आपापल्या क्षमतेने इथे थांबायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी, किंवा ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास नाहीये, त्यांनी आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. बघा, हे करताना तुम्हाला जर भिंतीचा सपोर्ट असेल मागे तर करणं अधिक सोपं जातं. उभा फोल्ड करायचा, हा असं, बरोबर. इथे फक्त 3 काउंट थांबूया. 1 2 3. मान सरळ करा, हाताचा सपोर्ट सोडून द्या आणि उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ विश्रांती. बघा, आपण पाय असा घेऊन उभं राहू शकतो, पण जेव्हा आपल्याला हनुवटी गळ्याकडे घ्यायची आहे ना, तेव्हा मात्र आपल्याला थोडस भिंतीचा सपोर्ट घ्यावा लागतो. ठीक आहे. आता विरुद्ध बाजूने पुन्हा एकदा हीच कृती करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपला डावा पाय फोल्ड करा, डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या समोरनं, पाऊल जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे. इथे स्वतःचा बॅलन्स आपल्याला सांभाळता आला की मग आपल्याला हलकसं आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे, पोटाची दुखणी आहे, त्यांनी ही कृती करणं टाळा. त्यांनी फक्त पाय फोल्ड करून उभं राहा, बरोबर. सावकाश मान वर करायची, हाताचा विळखा सोडून द्यायचा, डावा पाय खाली घ्यायचा आणि विश्रांती, रिलॅक्स. यालाच कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण बद्ध हस्त. बॅकवर्ड स्ट्रेचिंगचं आसन आहे, याच्यामुळे आपले शोल्डरचे सुद्धा म्हणजे जी काही दुखणी आहे ती कमी व्हायला मदत होते. त्यामुळे त्याचंही चांगलं स्ट्रेचिंग होतं. त्याचबरोबर आपली चेस्ट जास्त एक्सपान्शन होते या आसनामध्ये, आणि पाठ करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेच. फक्त अगदीच स्लिप डिस्कचा त्रास आहे, म्हणजे आपल्या लोअर बॅकमध्ये जर खूप जास्त दुखणं असेल तर मात्र शक्यतो करणं टाळा. ठीक आहे. तर सुरुवात करूया. दाखवलेलं आहे याच्या आधी सुद्धा. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आणि ती सीट पासून थोडीशी लांब घ्यायची. बरं, आता इथे समजा आपल्याला असं वाटतंय की आपला तोल जातोय, तर किंचितचं अंतर घ्या दोन्ही पावलांमध्ये, नजर समोर. ठीक आहे. आपली हाताची पकड सिलिंगच्या दिशेला आहे आणि सीट पासून थोडीशी लांब आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की हळूहळू आपल्याला पाठीतनं हलकसं मागे झुकायला सुरुवात करायची. बरं, हे करताना आपल्याला पोट शक्यतो पुढे घ्यायचं नाहीये, बरोबर. आणि असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय, आपले हात जमिनीकडे ताणले जात आहेत, नजर किंवा चेहरा आपला सिलिंगकडे, बरोबर. पाठदुखीसाठी अतिशय उपयुक्त आहे हे आसन. नॉर्मल श्वास चालू ठेवा, बरोबर. 1 2 3 4 5. रिवर्स. सावकाश मान सरळ,
हाताची पकड आधी सैल करा, दोन्ही हात सीटच्या जवळ घ्या, खांदे रिलॅक्स करा आणि मग हाताची जी आपण गुंफण केली आहे ती सोडून द्यायची आहे आणि रिलॅक्स करायचं. रिलॅक्स. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणार आहोत आपण पादहस्तासन. सूर्यनमस्कारामधली दुसरी स्टेप आहे ही. कॉन्ट्राइंडिकेशन, ज्यांचं कुठलेही पोटा संबंधी विकार असतील, व्याधी असतील किंवा ऑपरेशन झालं असेल, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार असेल, त्यांनी हे पुढे झुकणारी जे आता आपण कृती करणार आहोत, कारण की आपण तिथे थांबणार आहोत, तिथे आपण कुठलीही हालचाल न करता थांबणार आहोत. म्हणून ह्या ज्यांना दुखणी आहेत त्यांनी मात्र करणं टाळायचं आहे. त्यांनी आपलं ताडासन वगैरे करायला हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना ह्या सगळ्या दुखणी आहेत त्यांनी ताडासन करा. बाकीच्यांनी आपण पादहस्तासन करणार आहोत. तर बघा मी दाखवते. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आपल्याला दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्यायचा श्वास घेत घेत आणि मग श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे यायला सुरुवात करायची. आपले हात जे आहेत हे पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करायचा आणि मग शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपोआप आपलं कपाट हे जास्तीत जास्त गुडघ्याच्या दिशेने जायला मदत होते. ठीक आहे. आता ज्यांचे हात जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांनी हात असे जमिनीला असे सैल सोडा. ठीक आहे. जिथपर्यंत तुम्ही जाल तिथपर्यंत तुम्हाला असे हात जमिनीच्या दिशेने सैल सोडायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा. इथे आपल्याला डोळे उघडेच ठेवायचे आहेत. आणि मग उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा आपल्या रक्ताचा पुरवठा हृदयापासून डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे उलटचाल करताना अगदी सावकाशपणे रिटर्न घ्यायचं. ओके. करूया आपण हे आसन. आधी आता ज्यांनी कोणी पुढे झुकलेले आहात त्यांनी पुन्हा सावकाश वर या आणि आपण पुन्हा एकदा सगळे एकत्रित हे आसन करूया. बरं, आता हे वरती येताना हात वर नाही घेतले तरीही चालेल, कारण की आपण सूर्यनमस्कारातली स्टेप करत नाही आसन म्हणून याचा अभ्यास करतोय. करूया आता सुरुवात. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आपले लिमिटेशन्स ओळखायचे आणि करण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर. मी मुद्दाम क्रॉस उभी राहिले जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दिसेल. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. याला हस्त उत्तानासन म्हणतात, जी सूर्यनमस्कारामधली दुसरी स्टेप आहे. आता एक हलकासा श्वास घ्यायचा, मागे जायचं, श्वास घेत घेत आणि मग श्वास सोडत सोडत लोअर बॅक मधनं पुढे जायचं. म्हणजे आधी आपलं डोकं पुढे न घेता पाठीतनं जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं कमरेतनं. आपले हात पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे. खांदे आता रिलॅक्स करा तुमचे. आता आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा, म्हणजे आपोआप तुमचं कपाळ हे गुडघ्याच्या दिशेने जायला सुरुवात होते. बरं, डोळे उघडेच ठेवा आणि यथाशक्ती थांबा. स्वतःला इथे स्थिर करा. बघा तुमच्या दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले आहेत. पाठीण्यावर छान असा ताण आहे, पोटावर प्रेशर आहे. रक्ताचा प्रवाह ह्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो. उलट चाल करूया सगळ्यांनी. श्वास घेत घेत सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत सावकाश तिथल्या तिथे सरळ आणि विश्राम. उद्या उद्या आपण सूर्यनमस्कार पाहणार आहोत, तर त्यातल्या ज्या एक एक महत्वाच्या स्टेप्स आहेत त्याची प्रॅक्टिस आपण आता करतोय. मान मागे सैल थोडा. जेव्हा आपलं शरीर सांध्यांनी मजबूत होतं, म्हणजे जे जे आपले लहान लहान जॉईंट्स आहेत आपल्या संपूर्ण शरीरामधले ते एकदा छान बळकट झाले, थोडेफार फ्लेक्झिबल झाले, की सूर्यनमस्कार करताना त्रास होत नाही. कारण की जेव्हा आपण पहिल्यांदा सूर्यनमस्कार करतो तेव्हा थोडंसं बॉडी पेन होऊ शकतं. म्हणून त्याची खबरदारी किंवा प्रॅक्टिस म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. करणार आहोत आपण साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं स्ट्रेचिंग वालं पार्श्वकोनासन. सोपी आहेत, आपण एकत्रित करू शकतो, फक्त नावं त्याची थोडीशी कठीण आहेत. सोपी आहेत, आपण एकत्र करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय.
आता हे आपण साईडवर बेंडिंगचं सुरुवातीला त्रिकोणासन करणार आहोत. तर दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. ठीक आहे. हा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं साईडला उजव्या बाजूने खाली झुकायचंय. साईड बेस्टने. हा, आपल्या उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा किंवा पोटरी, अँकल, गुडघा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडा आणि तुमची नजर वर असलेल्या डाव्या हाताकडे घेऊन जा. वर असलेल्या डाव्या हाताकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय आणि सोडताय. बरं, आता नकळत आपला हात असा थोडासा मागे जातो, तर तो बघा एका रेषेमध्ये येतोय का बघा. ओके, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं छान दिसतंय. हा, आता हळूहळू श्वास घेत घेत वर या. श्वास घेत घेत वर या. थोडा वेळ हात खाली घ्या. बरं, पायामधली स्थिती आपली आपण आधी व्यवस्थित करून घ्या. जास्त अंतर वाढलं असेल तर ते पुन्हा आपल्या क्षमतेप्रमाणे करून घ्या आणि विरुद्ध बाजूने हीच कृती करून घ्या. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा, एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. साईडने डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल किंवा पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करायचा. नजर तुमची वर असलेल्या उजव्या हाताकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय की सोडताय. छान. वर असलेला जो उजवा हात आहे त्याचा खांदा रिलॅक्स करा. सावकाश उलटचा श्वास घेत घेत कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली. आता पुढे जे आपण पार्श्वकोनासन करणार आहोत ते मी आधी दाखवते एका साईडने, मग आपण सगळे एकत्रित करू. तर इथे आपल्याला आपलं उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करायचंय. आपला उजवा जो गुडघा आहे तो हलकासा फोल्ड करायचा आहे. काल आपण जे वीरभद्रासन केलं ना त्याचप्रमाणे. ठीक आहे. हलकासा फोल्ड करणार आपण आपला उजवा गुडघा. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून सरळ करून आपल्याला जो उजवा हात आहे तो खाली उजव्या पावलाजवळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. बघा अशा प्रकारे उजव्या हाताचा तळवा उजव्या पावलाजवळ आपण अशा प्रकारे ठेवणार. जो हात आपला सरळ वर आहे ना तो हळूहळू आपल्या कानाच्या साईडला घ्यायचा आहे. डाव्या हाताचा दंड तुमच्या डाव्या कानाच्या जवळ येईल. फक्त एवढंच की एकमेकांना तो चिटकवायचा नाही. त्याच्यामध्ये हलकसं एक अंतर असेल. ठीक आहे. संपूर्ण शरीर तुमचं एका रेषेमध्ये येईल डाव्या बाजूला. उलटचाल करताना हळूहळू तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. आपला उजवा गुडघा सरळ करायचा आणि मग हीच ऍक्शन विरुद्ध बाजू. ठीक आहे. बरं, ह्या ज्या स्ट्रेचिंग वाली ही जी आसनं आहेत ना याच्याने आपली इम्युन पॉवर वाढायला सुरुवात होते. त्यामुळे जे ऑटो इम्युन जे डिसीजेस आहेत आपल्या शरीरामधल्या त्या कमी व्हायला मदत होते. सुरू करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर आहेच. आपलं उजवं पाऊल उजव्या बाजूला टर्न करा. उजवा गुडघा हळूहळू फोल्ड करायला सुरुवात करा म्हणजे तुमचा डावा पाय हलकासा मागे स्ट्रेच होईल. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरोबर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताचा तळवा खाली उजव्या पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा. डावा हात हलकासा आपल्याला डाव्या कानाच्या जवळ न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला न करता तिथे हलकासा एक तुमचं अंतर असेल. छान. नजर समोर ठेवायची आहे. थोडासा अजून हात येऊ देत कानाच्या इथे. फक्त स्पर्श करू नका. साधारण 1 सेंटीमीटर एवढं अंतर राहील आपलं कान आणि दंड. सावकाश रिटर्न रिवर्स यायचंय. हळूहळू खांद्यातनं दोन्ही हात सरळ. उजव्या पायाचा गुडघा सरळ. दोन्ही हात खाली. बरं, आता इथे थोडीशी विश्रांती घ्यायची असेल तर घ्या. पायामधलं अंतर कमी करून. बघा इथे क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून आपले लिमिटेशन सांभाळून कृती करा. पुन्हा पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. डावं पाऊल डाव्या बाजूला टर्न करा. डावा गुडघा हळूहळू फोल्ड करायला सुरुवात. उजवा पाय हलकासा मागे स्ट्रेच करा. सीटचा भाग जास्तीत जास्त जमिनीपर्यंत येऊ देत. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा डाव्या पावलाजवळ खाली नेण्याचा प्रयत्न करा. उजवा हात जो सरळ आहे तो हळूहळू आपल्याला क्रॉस करत उजवा पाय आणि उजवा हात एका रेषेमध्ये येईल एवढं आपण पुढे
तुमच्या उजवा दंड आणि उजवा कान याच्यामध्ये साधारण 1 सेंटीमीटर एवढं अंतर असेल. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. रिवर्स येऊया. हळूहळू सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा पाय सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्राम. रिलॅक्स व्हा. सावकाश खाली बसायचंय. विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पण विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. खूप सारी आपण स्ट्रेचिंग वाली आसनं केली. आता थोडस एक विश्रांतीवाला आसन करूया. त्याच्याने कुठेही आपली श्वासाची गती, हृदयाची गती वाढत नाही. उलट आपल्याला थोडस रिलॅक्स वाटतं या आसनाच्या अभ्यासाने. करणार आहोत आपण उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. तर दोन्हीही पायांच्या टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. जास्तीत जास्त आपल्या सीटच्या जवळ दोन्ही पायांच्या टाचा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ घ्या. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी जोडलेली आहे. ठीक आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये घोंपून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे घ्यायची. आता आपले हे जोडलेले पाय उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे, मान डावीकडे. तुमचा उजवा पाय जास्तीत जास्त जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल, मांडीवर मांडी असेल. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. खांदे कोपरं वर न उचलता आपल्याला ही स्थिती धारण करायची आहे. डोळे अलगद मिटून घ्या. थोडस गुडघे आणि मांड्या याच्यामध्ये हलकस अंतर राहत असेल तर हळूहळू तेही अंतर कमी होणार आहे. डोळे मिटून देह धारणा. आपल्या गळ्यावर आणि पोटावरती जो ट्विस्ट आहे, डावी बाजू कोपरापासनं गुडघ्यापर्यंत ताणली गेली आहे. त्या सगळ्याची अनुभूती, जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर सर्वांनी आता उलट चाल करायची आहे. डोळे उघडायचे आहेत. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी. श्वास सोडत सोडत पाय आणि मान मध्यभागी. पुन्हा टाचा आपल्या सीटपासून लांब गेल्या असतील त्या हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ओढून घ्या. पुन्हा गुडघे मांड्या जोडून घ्यायचे. हाताची पकड डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. पाय डावीकडे, मान उजवीकडे. पुन्हा गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल, मांडीवर मांडी. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. देहधारणा. आपली डावी बाजू पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडलेली असेल. ताणली गेलेली उजवी बाजू कोपरापासून गुडघ्यापर्यंत त्याची अनुभूती. गळ्यापासून पाठकण्यापर्यंत आलेला ट्विस्ट. थायरॉइड आणि डायबिटीज उपचारात्मक हे आसन आहे. त्याचबरोबर पाठकण्याचं आरोग्य सुद्धा सुधारतं आणि शरीराला छान अशी विश्रांती सुद्धा प्राप्त होते या आसनाच्या सरावाने. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास सोडत ओमचा उच्चार. उलट चाल करूया सगळ्यांनी. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान आणि पाय मध्ये येतील. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात खाली घ्या. आपले पाय मात्र तसेच ठेवा. पाय तसेच ठेवा.
फक्त तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती, ह्या दोन्ही गुडघे आणि पायामध्ये हलकसं अंतर घेऊन तिथल्या तिथेच विश्रांती. आता आपण करणार आहोत उत्तान भद्रासन. ठीक आहे. आता जे पाय आपले फोल्ड आहेत, उभे आहेत, ते हलकेसे विरुद्ध बाजूने जमिनीच्या दिशेने न्यायचे आणि आपली पावलं जोडून घ्यायची. जसं आपण बटरफ्लाय करतो ना, बसून जसं आपण बटरफ्लाय करतो ना, त्याचप्रमाणे कृती करायची. हा, बटरफ्लाय सारखी पावलं जोडून घ्यायची, गुडघे मांड्या तुमचे जमिनीच्या दिशेने जातील. हा, बरोबर. आपण बसून जे बटरफ्लाय मुवमेंट करतो त्याप्रमाणे, म्हणून ह्याला उत्तान भद्रासन. जेव्हा आपण बटरफ्लाय मध्ये बसतो, स्थिर बसतो, त्याला भद्रासन म्हणतात. आणि आता आपण पाठीवर पडून करतोय, म्हणून याला उत्तान भद्रासन असं नाव आहे. ठीक आहे. आता आपले दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. आता हेच जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर न्या. जोडलेले हात आपले पूर्णपणे जमिनीच्या दिशेने जाऊ देत. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. बरं, आता आपली पायाची जी स्थिती आहे ती आपली आपण तपासून बघा. आपले गुडघे मांड्या अजून जमिनीकडे सैली सोडले जातील. आता डोळे अलगद मिटून घ्या. उत्तान भद्रासन आपण केलंय. आपले पेल्विक जॉईंट्स, इथे आलेला ताण तो रिलीज होण्यासाठी, त्याचबरोबर आपले हिप जॉईंट्स, थाय मसल्स साठी अतिशय उपयुक्त. स्त्रियांसाठी खास करून हे उपयुक्त आहे. आपले पीसीओडी, पीसीओसी जे काही गायनेकच्या रिलेटेड अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते या आसनाच्या अभ्यासाने. त्याचबरोबर आपल्या पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. स्ट्रेचिंग असल्यामुळे पुन्हा आपली इम्युन पॉवर वाढायला मदत होते. डोळे अलगद मिटून इथे एक आवर्तन आपण दीर्घ श्वसनाचं करून घेऊन घ्या. आपापल्या क्षमतेने दीर्घ श्वास भरून घ्या. जेव्हा तुम्ही श्वास भरून घेता तेव्हा आपोआप तुमची गुडघे, मांड्या अजून जमिनीकडे सैली सोडले जातात. हात अजून वरच्या बाजूने स्ट्रेच होतात. आणि आता सावकाश संथपणे घेतलेला श्वास सोडून द्या. उलट चाल करताना पुन्हा एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत जोडलेले हात आपलं कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा हृदयापाशी येतील. दोन्ही हात खाली, आपले दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. कुठल्याही मान आपल्या डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये पूर्णपणे रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आता आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर. आज आपण भुजंगासन सुलभ आणि सरळ हस्त असे दोन प्रकारचे, दोन जे व्हेरिएशन आहेत भुजंगासनचे ते करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण करणार आहोत सुलभ भुजंगासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, आपले हात शरीराच्या जवळ आणि कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत. गुडघे, मांड्या, पावलं जोडून घेतले. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, तळा, छातीचा भाग असं करत करत जमिनीपासून वर या. आता तो सपोर्ट खाली जमिनीवर असू दे, नजर आपली सिलिंगकडे. दोन्ही पाय मागच्या मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात. नॉर्मल श्वास चालू. बरोबर. हाताचा सपोर्ट खाली जमिनीवर असला तरीही चालेल. कोपरं जाऊ दे जमिनीवरती. हा, डोळे मिटून इथे आता तुम्ही मनामध्ये 10 काउंट करा. 1 to 10 हे अंक काउंट करा आणि त्या स्थितीमध्ये थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश आपलं कपाळ जमिनीवर. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. दोन्ही हात खाली आणि एका गालावर पडून
विश्रांती घेऊया. आपण आता केलं सुलभ भुजंगासन. पुढे आपल्याला जे करायचंय ते म्हणजे सरळ हस्त भुजंगासन, जी आपल्या सूर्यनमस्कारामधली 7वी स्टेप आहे. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. ठीक आहे. आता आपले हाताचे तळवे आपल्या छातीच्या रेषेमध्ये घ्या. जे मगाशी चेहऱ्याच्या रेषेत होते, आता ते आपण छातीच्या रेषेत घेतले. ठीक आहे. गुडघे, मांड्या, पावलं जोडलेली आहे. आणि आता श्वास घेत घेत आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत पूर्णपणे खांद्यातून सरळ व्हा. पूर्णपणे वर यायचंय. बरोबर. आता आपली नजर वरती सिलिंगकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. सरळ हस्त भुजंगासन म्हणजे आपले दोन्ही हात खांद्यातून सरळ होतात. आणि आता बघा, डोळे मिटून घ्या, तुमच्या पाठकड्याकडे जाणीव घेऊन जा. जेव्हा आपण सुलभ भुजंगासन केलं त्यावेळेला पाठकड्यावरचा प्रेशर आणि आत्ताचा प्रेशर याच्यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवतोय हे तपासून पहा. नॉर्मल श्वास चालू. अगेन 5 काउंट होल्ड. मनातल्या मनात 5 अंक काउंट करा. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत सावकाश आपलं कपाळ पूर्णपणे जमिनीवर जाऊ दे. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. एका गालावर पडून विश्राम. श्वासाकडे लक्ष. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये विश्राम. मानमध्ये सई सोडूया. रिलॅक्स. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी माती घेऊया. थोडस पुढे होऊन पाठ सीटचा भाग मागे ढकलायचा. काल आपण हातांची वायू मुद्रा पाहिली होती, बरोबर. आज आपण प्राण मुद्रा बघणार आहोत. आपल्या शरीरामधली प्राणशक्ती वाढवणारी, जर कुणाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, हृदयासंबंधी त्रास असतील किंवा श्वसनासंबंधी काही विकार असतील, तर त्यासाठी ही जी प्राणमुद्रा आहे ही आपल्याला उपयुक्त ठरते, सोपी आहे. बरं, आता इथे आपली करंगळी आणि जी रिंग फिंगर आहे ती फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या जो आपलं टोक आहे त्याला घ्यायची. आपली करंगळी आणि रिंग फिंगर फोल्ड करायची आणि ती अंगठ्याच्या टोकाला जोडून घ्यायची. उरलेली 2 बोटं आपली सरळ. ठीक आहे. आता ही आपल्याला दोन्ही हातांची करायची. करंगळी आणि आपली रिंग फिंगर यांचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. हा. आणि 2 बोटं बाकीची सरळ असतील. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताचे तळवे सिलिंगकडे आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये जे 5 मुख्य प्राण आहेत आणि 5 उपप्राण आहेत, या संपूर्ण प्राणशक्तीचं वहन छान असं सुरू आहे. तिथे कुठलेही अडथळे येत नाहीयेत. आणि जे काही असतील ते आता या क्षणी बरे होत आहे. माझ्या शरीरामधला हा ऊर्जेचा प्रवाह सुरळीतपणे सुरू आहे. ही जाणीव आपल्या मनामध्ये, ही भावना आपल्या मनामध्ये. फक्त श्वासाकडे आपण लक्ष देतोय. ब्रीदिंग अवेअरनेस. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. श्वास घेतोय, सोडतो. सहज सुरू असणारा श्वास. आपण श्वास घेताना आपली पोटाची हालचाल कशी होतीये याकडे आपलं लक्ष जाऊ देत. श्वास घेताना आपलं पोट
बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला गेलं पाहिजे. हे आहे आपलं आदर्श श्वास घेणं आणि सोडणं. श्वास आणि प्रश्वासाचं ही आदर्श पद्धत आहे. बऱ्याचदा आपण या गोष्टीकडे लक्ष देतच नाही. आपलं जे लहान बाळ असतं, त्याचा श्वास अगदी छान चालू असतो, आयडियली चालू असतो. कारण की त्याला ही आपली ईश्वराचीच देणगी आहे. पण जसं आपण मोठं होतो, तसतसे आपले ताण वाढत जातात. आपला जो ब्रीथिंग अवेअरनेस आहे, तो आपण विसरत जातो. जी आपली आयडियल पद्धत आहे, ती आपण विसरत जातो. बऱ्याचदा आपण श्वास चेस्टने घेतो. काही जणांचं श्वास घेताना जे पोट बाहेर आलं पाहिजे, ते आतल्या दिशेला जात असतं. कारण की आपण कधीही आपल्या अंतरंगामध्ये वळण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि योग हे शरीर आणि मनाला जोडणारं शास्त्र आहे. आणि त्याची अनुभूती आपण या क्षणी घेत आहोत. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करू. प्राणायामाचा श्लोक बोलूया. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी, डोळे अलगद मिटलेले आहेत. मी बोलते, आपण श्रवण करा. प्राणस्तेतं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. या तिन्ही लोकात जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते, तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. आपली मान सावकाश सरळ करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर. आता आपण बघणार आहोत भस्त्रिका प्राणायाम. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयाचा कुठलाही त्रास असेल, त्याचबरोबर एन्झायटी, डिप्रेशनची जर तुमची ट्रीटमेंट चालू असेल, तर भस्त्रिका प्राणायाम करणं टाळायचं आहे. आज भस्त्रिका प्राणायाम सुद्धा आपण आपल्या वर्गामध्ये अगदी जो सोप्पा आहे तो घेतो. जी आदर्श भस्त्रिका आहे, जी ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, ती आपण ऑनलाईन मध्ये घेणं पॉसिबल नसतं, कारण की काही लिमिटेशन्स आपल्याला असतात. म्हणून इथे आपण अगदी सोपी भस्त्रिका घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथे आपल्याला रॅपिडली मुवमेंट करायची आहे. श्वास घेणं आणि सोडणं, पूरक आणि रेचक हे आपलं रॅपिडली होतं. जेव्हा आपण भस्त्रिका प्राणायाम करतो, तेव्हा आपल्या हृदयाची आणि शरीराचं तापमान हलकसं वाढतं. हृदयाची गती वाढते, श्वासाची गती वाढते. त्यामुळे ज्यांना ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि एन्झायटी किंवा कुठलीही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल, तुमच्या जर गोळ्या वगैरे चालू असतील, तर मात्र भस्त्रिका प्राणायाम करणं टाळा. तुम्ही फक्त अनुलोम विलोमची आवर्तनं करा. ठीक आहे, कारण की अनुलोम विलोम हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. बघा, जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपल्या नॉर्मल श्वासाच्या गतीवरती आपण थोडे विच्छेद करत असतो किंवा त्या आपण थोड्या थोड्या वाढवत असतो, कमी करत असतो, बॅलन्स करत असतो. म्हणून ह्या गोष्टींकडे आपण आपल्या लिमिटेशन प्रमाणेच करायच्या, उगाच त्याच्याशी खेळ करायला जायचं नाही. जर आपण आपापल्या मनाने काही गोष्टी केल्या तर जे काही रोग आपल्याला नाही येत तेही उद्भवू शकतात, असं ग्रंथांमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणून या कुठल्याही श्वासाच्या गतीकडे किंवा श्वासासोबत खेळणं हे आपल्याला हानिकारक ठरू शकतं. म्हणून नेहमी प्राणायाम हा योग्य व्यक्तीच्या निदर्शनाखालीच करावा, मार्गदर्शनाखाली करावा. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला ह्या सगळ्या व्याधी किंवा काही लिमिटेशन्स असतील, त्यांनी भस्त्रिका करणं शक्यतो टाळा. त्यांनी अनुलोम विलोमची आवर्तनं करा. तर भस्त्रिकेमध्ये जसं मी मगाशी बोलले, की रॅपिडली मुवमेंट असणार आहे. पूरक आणि रेचक हे आपल्याला थोडंसं जलद करायचंय, फास्ट करायचंय. तर इथे आपण हाताच्या मुवमेंट करणार आहोत आणि त्यासोबत आपण श्वासाच्या पण थोड्याशा आपण हालचाली वाढवणार आहोत. तर हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये आणि त्यावर 4 बोटं. तर बघा, पूरक करताना हात पुढे, रेचक करताना मागे. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. थोडीशी आपली हाताची मुवमेंट सुद्धा फास्ट होईल आणि श्वास घेतोय आणि सोडतोय ती सुद्धा मुवमेंट आपली थोडीशी जलद होणार, रॅपिडली ऍक्शन असणार. ठीक आहे. बघा, भस्त्रिकेचं असं उल्लेख आहे की जसं लोहाराचा भाता वर खाली वर खाली होत असतो ना, तशी आपल्याला ती श्वासाची गती वर खाली आपल्याला करायची असते. पूरक, रेचक आपण थोडंसं जलद करतो.
ठीक आहे. तर याच्याने फायदे काय होतात, तर आपला जी लंग्स कॅपॅसिटी आहे ती आपली वाढते. त्याचबरोबर एक छान असा जो आपले जे काही अडथळे असतील आपल्या श्वसन मार्गामध्ये, आपल्या रेस्पिरेटरीमध्ये, ते सगळे दूर व्हायला मदत होते. खूप छान आणि मोकळं वाटतं. आणि त्याचबरोबर लंग्स कॅपॅसिटी वाढल्यामुळे ऑफकोर्स आपलं ब्रिदिंग सुद्धा खूप छान प्रकारे होतं. दम्यासारखे जे आजार असतील, अस्थमासारखे जे आजार असतील, तर ते हळूहळू कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. तर सुरुवातीला जे आपण करणार आहोत ते हात पुढे आणि मागे, पुढे आणि मागे, मग आपण वर आणि खाली, वर आणि खाली, अशा प्रकारे आपण ही ऍक्शन करणार आहोत. ठीक आहे. करूया सुरुवात. हाताची मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. ठीक आहे. पूरक करताना हात पुढे जातील, रेचक करताना मागे येतील. हा. फोर्सफुली जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. सुरू करूया. हा. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. थोडासा स्पीड वाढवा. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. थोडा वेळ थांबा. हात खाली घ्या. अजून एक राऊंड आपल्याला करायचा आहे. त्याच्या आधी थोडा वेळ थांबा. डोळे मिटून घ्या. हलकीशी श्वासाची गती, हृदयाची गती, शरीराचं तापमान हलकसं वाढल्यासारखं वाटेल. आता हा थोडासा आपण सेकंड राऊंड करण्याआधी आपण करूया चंद्र अभ्यास. ठीक आहे. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करा. डोळे अलगद मिटून घ्या. डावीने एक श्वास भरून घ्या आणि सावकाशपणे सोडा. अजून एकदा डावीने एक श्वास भरून घ्या, सावकाशपणे सोडा. आणि 2 आवर्तन चंद्रभेदांची करूया. डावी नाकपुडी बंद करा. उजवीने एक श्वास भरून घ्या. उजवी नाकपुडी बंद. डावीने सोडून द्या. डावीने सावकाश रेचक. सूर्यभेदन आपण करतोय. पुन्हा डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने रेचक. उजवा हात खाली येऊ देत. जेव्हा ही हृदयाची गती वाढते तेव्हा तुम्ही चंद्र अभ्यास आणि सूर्यभेदन प्राणायाम करू शकता. आता अजून एक राऊंड करूया, सेकंड राऊंड भस्त्रिकेचा. आता आपल्याला हात वर आणि खाली घ्यायचे. तर रॅपिडली मुवमेंट, श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती थोडीशी भराभर होईल. सुरू करूया. हाताच्या मुठी वळून घ्या आणि सुरू करूया. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. स्पीड वाढवा आणि तिथे मेंटेन करा. पूरक रेचक, 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 पूरक. हळूहळू स्पीड कमी कमी करत या. पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक, पूरक रेचक. स्टॉप. पुन्हा डोळे अलगद मिटलेले. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती, त्याची अनुभूती. काही क्षण शांत. हातांची ज्ञान मुद्रा. 3 आवर्तन सूर्यभेदनचे करूया आणि त्यानंतर शीतली सितकारीची आवर्तन. पुन्हा डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डावी नाकपुडी सहज बंद, चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडून उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने रेच, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेच. लास्ट राऊंड. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेच. उजवा हात गुडघ्यावर, ज्ञान मुद्रेत. डोळे मिटलेले आहेतच.
भस्त्रिकेला कॉम्प्लिमेंट करणार शीतली आणि शीतकारी प्राणायामाची 2 आवर्तनं. सुरुवातीला आपण करणार आहोत शीतली प्राणायाम. जिभेची पन्हाळ जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची आहे. डोळे मिटलेले. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठ आणि फुफ्फुसांपर्यंत. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. अजून एक राऊंड शीतलीचं. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. सितकारीची 2 आवर्तनं करूया. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये खेचून घ्यायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. हवा आतमध्ये खेचून घेताना सित असा आवाज जाणवेल आणि थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि कंठापर्यंत. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. अजून एक राऊंड करूया. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. आंतरिक सजगता वाढलीये. श्वासाची गती जी वाढलेली होती ती आता पुन्हा संथ लयबद्ध झालीये याची अनुभूती. शरीर मन शांत स्थिर होत चाललंय. आज आपण भ्रामरी प्राणायाम शयन स्थितीमध्ये करणार आहोत. त्यामुळे डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केली आहे ती सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन असेल किंवा वज्रासन असेल ते सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. भ्रामरीची आवर्तनं आज आपण पाठीवर पडून शयन स्थितीमध्ये करणार आहोत. ज्यांना पाठीचा त्रास आहे, जास्त वेळ पाठीवर पडणं शक्य नसेल तर सोफ्यावर बसला तरीही चालेल. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती झालीये. सगळ्यांचं आवडीचं आसन आहे शवासन. पण हे जेवढं दिसायला सोपं असलं, ऐकायला सोपं असलं तरी हे करायला तेवढंच कठीण आहे. कारण की या स्थितीमध्ये आपल्याला झोप लागण्याची शक्यता असते. पण शवासनामध्ये झोप न लागता जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करणं आणि ती गोष्ट शिथिल करणं हे महत्वाचं आहे. आपण जे मनाला संकल्प देतो ते संकल्प आपलं जे अबोध मन आहे ते जागृत करण्यासाठी असतं. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देह आपण जमिनीच्या दिशेने सैल सोडलाय, रिलॅक्स केलाय. चेहरा शांत आहे. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडून द्यायची आहे. मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाची स्थिती आपली आपण तपासून पहा. आपल्या टाचा आतल्या दिशेला आहेत, पावलांची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. पायामध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स आहे. आपला संपूर्ण उजवा आणि डावा पाय आपण मनाने शिथिल करायचा आहे. पावलापासून ते कमरेपर्यंत आपले हिप जॉइंट्स, थाय मसल्स, नी जॉइंट्स, काफ मसल्स, अँकल जॉइंट्स आणि पावलांची बोटं आपण शिथिल करत आहोत. आपले दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. आपले दोन्ही हातांची 5ही बोटं मनगटाचे स्नायू आणि सांधे, हाताची कोपरं, तिथले स्नायू आणि सांधे, आपला दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल करत चाललोय. पाठकडा, पाठकड्यांमधले 33 मणके. हे मणके जसं आपण माळेमध्ये मणी ओवतो त्याप्रमाणे हे एकमेकांना जोडलेले आहेत आणि ते आता विश्रांती घेत आहेत.
आपल्या पोटातील आजूबाजूचे स्नायू ग्रंथी शिथिल, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, आपली 2 फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल, गळ्याचा मागचा भाग, पुढचा भाग, तिथे असलेल्या ग्रंथी शिथिल, अनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, 2 कान, 2 गाल, नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या, इथून सुरू असलेला आपला श्वास आणि प्रश्वास, जिथे आपण शांतपणे पाहतोय, हे सगळं स्थिर झालंय, शांत झालंय, शिथिल झालंय. डोळे, डोळ्यांची बुबुळं, पापण्या, वया भूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेत, रिलॅक्स झाले. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तन. एक श्वास भरून घ्यायचा आहे. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना दातावर दात लावून भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमर गुंजन. भ्रामरीच्या या स्पंदनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर आपण त्याचा अनुभव घेत आहोत. ती आपल्या अवतीभोवती रेंगाळत आहे. खूप छान आणि शांत वाटतंय. खूप बरं वाटतंय. श्वासाची गती माझी संथ लयबद्ध झाली आहे. माझ्या मनातले विचार आपोआप बाजूला झाले आहेत. शरीर मनाने मी स्थिर होत आहे, शांत होत आहे. माझी एकाग्र क्षमता वाढली आहे. मी श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि हा संकल्प आपल्या खोल मनामध्ये रुजवा. शवासनातला हा संकल्प हा मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामधला एक एक शब्द निशब्द मी माझ्या मनामध्ये खोल रुजवत आहे आणि याप्रमाणे मी वागण्याचा मनापासून प्रयत्न करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. माझी जीवनामधली जे काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यासाठी मी योग्य अशी वाटचाल करत आहे.
शरीर मनाने मी स्थिर आहे, निरोगी आहे, शांत आहे, मी शक्तिशाली आहे. माझ्यावर माझे आई वडील, माझे इष्ट देवता, गुरुजन यांचे आशीर्वाद सदैव माझ्यासोबत आहे आणि ते माझी शक्ती वाढवत आहे. म्हणून या सगळ्या शक्तींचं आपण स्मरण करतोय, त्यांना वंदन करतोय. आत्मविश्वास वाढत चाललाय, इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. मी सुखी, समाधानी आणि आनंदी आहे. या स्थितीतून हळूहळू सावकाशपणे आपल्याला बाहेर यायचं आहे. आपली आजची जी काही दैनंदिन कामं आहेत, ती आपण पुन्हा एकदा सुरू करणार आहोत. त्यासाठी लागणारी पोषक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त झाली आहे. आनंदाने, समाधानाने, आत्मविश्वासाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. सावकाश हातापायांच्या बोटांमध्ये हालचाल करू. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन एक हलकासा खेच देऊया संपूर्ण शरीराला आणि डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. कुठलीही घाई आणि गडबड न करता डोळे मिटलेले. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं दर्शन. निर्माण झालेले अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटणार आहोत उद्या सकाळी 5:50 ला. जर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ओके. हा, हरिओम. हा, जाधव सर बोलू शकता. काही क्वेश्चन आहे तुम्हाला? नाही मॅडम, व्यवस्थित आहे. हरिओम. हरिओम. थँक्यू. हो. हरिओम सगळ्यांना. शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 5:50. जी मॅडम. इथे एंड करते.